सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावनो, आज मी हे जे माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसतंय हे जे लोकेशन आहे हे एक म्हणजे सरकारी गार्डन बनतं या ठिकाणी। तर मी नाही का त्या जो ब्रिज दिसतो ना त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे बनवतो, ठीक आहे। पण आज मध्ये आलो कारण की इतक्या घाण आवाज येतोय गाड्यांचा, 5-5 मिनिटाला गाड्या येतात, त्याच्यामुळं मला फार इरिटेशन होतं। आणि लवकरात लवकर जर होईल तर आपल्याला थोडासा आपला छोटासा स्टुडिओ बनावाच लागणार आहे, कारण की फार लांब यावं लागतं व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि अशा रोडावरती व्हिडिओ बनवू शकत नाही रोज रोज, ठीक आहे। बट असो, तो वेगळा मुद्दा आहे। तर भावांनो, आजचा मुद्दा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956ला आपल्याला बुद्ध आणि धम्म दिला। त्या अगोदर आपल्याला माहिती नाही की आपल्याला काय नावाने बोलत होते, कोणी शूद्र चांभार, आता वेगवेगळ्या नावाने आपल्याला बोलायचे किंवा आपल्याला अच्युत समजायचे, शूद्र समजायचे, आपल्या सावळींचा सुद्धा विटाळ व्हायचा, बरोबर ना। जनावरांचे केस भादरणारे लोक आपले केस सुद्धा कापत नव्हते। हा तेव्हाचा काळ आहे। पण मी हे का बरं सांगतोय, कारण की आज आपल्यातलेच काही गद्दार हे काय करतात की फेमस होण्यासाठी किंवा 4 लोकांनी मला ओळखावं यासाठी काय करतात, आपल्या धम्माला सोडून दुसरीकडे पळतात, ठीक आहे। ज्या धम्मामध्ये येऊन तुम्हाला पोटभर खायला मिळालं, इज्जत मिळाली, समाजामध्ये आज तुमचं नाव आहे, गाडी घोडी आली तुमच्याकडं, त्या धम्माला सोडून तुम्ही दुसरीकडे पळताय। सरळ सोपेमध्ये भाषेमध्ये सांगायचं तर आपले काही रील स्टार आहेत आणि हेच आहे जे आपण डोक्यावर घेतो त्यांना, तेच आज आपल्या समाज बांधवांचं किंवा आपल्या धम्माचं नाव खराब करायला लावलं आहे त्यांनी, ठीक आहे। आता स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसतोय, तर याचं नाव आहे खतरनाक सुमित। अस्सलाम वालेकुम। 2024 में मैंने गैर मुस्लिम होने के बावजूद शबे कद्र का रोजा रखा था और अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला ने मुझे ऐसी हिदायत दी कि 2025 में आने वाले रमजान से पहले मैं पूरा का पूरा मुसलमान बन गया, अल्हम्दुलिल्लाह। याचा डायलॉग फार फेमस झाला होता, खतरनाक जय भीम, ठीक आहे। फेमस याच्यामुळे झाला की हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती व्हिडिओ बनत होता, ठीक आहे। आणि भावांनो, आता हेच ते लोक आहेत जे जय भीम आणि जय मीमचे नारे लावत होते, आता यांनी इस्लाम कबूल केलाय। आता विचार करा, या अशा रील स्टारमुळं समाजावरती काय इम्पॅक्ट पडणार आहे। हा या ठिकाणी जय भीम आणि जय मीमचे नारे लावत होता, आता यांनी संपूर्ण इस्लामच कबूल केला आहे, ठीक आहे। याचा साईड इफेक्ट काय होणार समाजावरती? अरे बाबा, तुला इस्लाम कबूल केलास तू, चांगली गोष्ट आहे, सर्वांना स्वातंत्र्य आहे, ठीक आहे। तू इस्लाम कबूल कर, तुझ्या घरच्यांना करा लाव, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। फक्त समाजाचं नाव खराब करू नको, हेच आमचं एवढंच म्हणणं आहे, ठीक आहे। कारण की तू आता सध्या जे व्हिडिओ बनवतोय की मी 2025मध्ये पूर्ण मुस्लिम झालो, आम्हाला कोणाचाच विरोध नाही, ना मुस्लिम भावांचा विरोध आहे, ना इतर धर्मांचा किंवा धम्माचा विरोध आहे। फक्त आमचं म्हणणं हेच आहे की अशा काही घटना किंवा अशा काही कृत्य करू नको जेणेकरून बुद्ध धम्माचा अपमान होईल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होईल। आता तुझं रिझन तुला माहिती, तू कशासाठी इस्लाम कबूल केला आहे। पण आतापर्यंत मी माझा पॉईंट सांगतो, मी जर एखाद्या मुस्लिम मुलीसोबत जर लग्न केलं तर ती बुद्धिस्ट होईल, मी एखाद्या हिंदू मुलीसोबत जर लग्न केलं तर ती बुद्धिस्ट होईल, मी एखाद्या ख्रिश्चन मुलीसोबत जर लग्न केलं तर ती सुद्धा बुद्धिस्ट होईल। पण हा पहिला किस्सा आहे की तू मुस्लिम झालास किंवा तू इस्लाम कबूल केला आहे। बट असो, काय हो रिझन आहे काय नाही हे तुला माहिती, पण माझी एवढीच विनंती आहे की काही चुकीचा प्रचार प्रसार करू नको, जेणेकरून आपल्या धम्मातील म्हणजे आमच्या धम्मातील आमचे जे यंग यूथ आहे यांनी वेगळी दिशा मिळेल, बरोबर ना। आणि भावांनो, यावरती तुमचं काय व्यक्तिमत्व आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। जय भीम, नमो बुद्धाय।